नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। दिल्ली स्थित भारत मंडपममध्ये इंडियन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी 20 फेब्रुवारीला AI समिट 2026 मध्ये भारत अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात निदर्शन केले। कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात PM इज कॉम्प्रोमाइज असे घोषवाक्य लावले। याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील महाल टिळक पुतला परिसरात 21 फेब्रुवारीला सकाळी सुमारे 10 वाजता भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विरोध आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये विरोधी नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर लक्ष केंद्रित केले गेले। मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे आणि महासचिव रितेश पांडे, कुलदीप माटे, ऋषभ अरखेल यांनी सर्व मंडळ पदाधिकारी, युवक प्रमुख आणि युवा वॉरियर यांची उपस्थिती सुनिश्चित केली। संपर्क महासचिव नागेश साठवणे यांनीही या मोर्चात सक्रिय सहभाग घेतला। आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्त्यांनी राहुल गांधींचा अर्धनग्न बॅनर हातात धरून राहुल गांधी मुर्दाबाद, अकलचा घोडा कच्चा आहे, राहुल गांधी बच्चे आहे अशा घोषवाक्यांनी आपला आक्रमक रुख दाखवले। आता पाहावे लागेल की भारतीय जनता युवा मोर्चाच्या या आक्रमक रुखावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतील। नागपूरच्या राजुरा वरुड रोडवर आरवी डेपोची शिवशाही बस आणि ऑटो यांच्यात भीषण अपघात झाला। ही घटना रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली। धडक इतकी जबरदस्त होती की घटनास्थळी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला। अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलीस आणि बचाव दलाने बचाव व मदत कार्य सुरू केले आहे। घटनेची पुढील तपासणी सुरू आहे। रेल्वे रिक्रुटमेंट सेलने वेस्टर्न रेल्वेमध्ये ऑपरेटिव्सच्या एकूण 5349 पदांसाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे। इच्छुक उमेदवार हे पदासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज करू शकतात। या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच ITI उत्तीर्ण असणे देखील अनिवार्य आहे। नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना खेळभावना आणि वेळेचे व्यवस्थापन अंगीकारण्याची विनंती केली आहे। रविनगरमध्ये नागपूर विद्यापीठ क्रीडा संकुलात विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला। कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 1250हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत, ज्यात 500 महिला समाविष्ट आहेत आणि ते 75 विविध खेळांमध्ये भाग घेत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।